तर लास्ट लेक्चरला आपण आहे ना डेटा बाइंडिंग बघितलेलं. डेटा बाइंडिंग म्हणजे काय, वन वे कम्युनिकेशन आणि टू वे कम्युनिकेशन. वन वे मध्ये आपण टाइपस्क्रिप्ट HTML किंवा HTML टू टाइपस्क्रिप्ट जे पण आपल्याला व्हेरिएबल असतात त्यांचा जो डेटा आहे तो आपण UI वरती बाइंड केला. त्यानंतर UIचा जो डेटा आहे तो एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर वगैरे केला. त्यानंतर आपण इव्हेंट बाइंडिंग बघितलेलं, इंटरपोलेशन मेथड काय असते वगैरे हे आपण बघितलेलं. आणि त्याच्या इंटरनली चेंज डिटेक्शन लायब्ररी वगैरे यूज होते, की तुमचं झोन डॉट जे असतं जे एक लायब्ररी आहे त्याचं कामच आहे की चेंज डिटेक्शन, जो पण काही वरचा चेंज आहे तो आपल्या व्हेरिएबलमध्ये टाइपस्क्रिप्टमध्ये जर रिफ्लेक्ट होतो. इथपर्यंत जर कोणाला डाऊट असेल तर डाऊट टाका, अदरवाईज वन टाका. म्हणजे आज आपण डायरेक्टिव्स घेणार आहे. ओके, तर आज आपण बघणार आहे डायरेक्टिव्स, की डायरेक्टिव्स म्हणजे काय असतं, बिल्ट इन डायरेक्टिव्ह आणि कस्टम डायरेक्टिव्ह पर्यंत आपण आज घेणार आहे. की डायरेक्टिव्स म्हणजे काय असतं, की थोडक्यात UI डायरेक्टिव्स देअर आर थ्री टाइप्स ऑफ डायरेक्टिव्ह. ओके, आता पहिला पार्ट काय असतो की डायरेक्टिव्हचा, कॉम्पोनंट डायरेक्टिव्ह. कॉम्पोनंट डायरेक्टिव्ह. आता कॉम्पोनंट डायरेक्टिव्ह काय असतं, की जे पण आपण कॉम्पोनंटमध्ये जो आपले टेम्पलेट असेल आणि जो आपला टाइपस्क्रिप्टचं जे पण काय लॉजिकचा कोड आहे तो एकत्र करण्याचं काम जे आहे ना तो आपला कॉम्पोनंट करतो. आणि त्या कॉम्पोनंटलाच आपण एक डायरेक्टिव्ह म्हणतात, की त्याची इनबिल्ट डेफिनेशन काय, की कॉम्पोनंट इज स्पेशल, SPECIA, स्पेशल टाइप ऑफ directive, okay, which is binds टेम्पलेट. टेम्पलेट म्हणजे जो तुमचा HTML चा जो कोड आहे तो प्लस लॉजिक TS. ओके, हा झाला पहिला तुमचा डायरेक्टिव्ह. काय की कॉम्पोनंट जो आहे तो पण एक तुमचा डायरेक्टिव्ह आहे. जसं की इथं डायरेक्टिव्ह मध्ये ओपन विथ व्हिज्युअल स्टुडिओ आणि इथे डिफॉल्ट अँग्युलर प्रोफाईल. याच्या आतमध्ये जो आपला app.ts आहे याच्यामध्ये @, जो कॉम्पोनंट आहे, ओके, @, जो आहे तो पण एक आपला डायरेक्टिव्ह आहे. डायरेक्टिव्ह मध्ये काय असतं, की जो तुमचा HTML ची फाईल आणि जी टाइपस्क्रिप्टचा हा जी फाईल आहे ना क्लास, तो जो बाइंड करण्याचं काम करतो कॉम्पोनंट, तो पण एक आपला डायरेक्टिव्ह असतो. ओके, नेक्स्ट असतो आपला स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह. दोन स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह. आता स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह काय असतं, की डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, त्याच्या आतमध्ये ऍड और रिमूव्ह. आता ऍड आणि रिमूव्ह म्हणजे नेक्स्ट एक असतो आपला थर्ड वन. आपल्याला सेकंड आणि थर्ड वाला डीप मध्ये बघायचा आहे. पहिला फक्त आपल्याला एक कन्सेप्ट असते की कॉम्पोनंट आहे तो पण एक इंटरनेट डायरेक्टिव्ह असतो. हे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारू शकतात की डायरेक्टिव्ह मध्ये कोणत्या कोणत्या टाईप आहेत. तर त्याच्यात तीन टाईप्स आहेत. देर आर थ्री टाईप्स विच इज वन ऑफ कॉम्पोनंट, सेकंड स्ट्रक्चरल आणि थर्ड असतो आपला ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट. आता ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह म्हणजे काय, जो पण आपला स्टाईल आणि त्याचं बिहेवियर वगैरे चेंज होता ना, बिहेवियर चेंजेस, तो आपला असतो ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह. ओके, जसं की आता याला डायरेक्टिव्ह कसं म्हणायचं, पहिला आपण बघणार आहे की कॉम्पोनंट डायरेक्टिव्ह कसं म्हणायचं. जर का इथं ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल, इथं कमांड प्रॉम्प्ट पाहिजे CD SRC CD ॲप मध्ये ng जनरेट कॉम्पोनंट, काय नाव घेऊ, डेमो नाव घेऊ. ओके,
आपण एक कॉम्पोनंट क्रिएट केला. वेळ खात आहे. ओके, आता या डेमो कॉम्पोनंटमध्ये HTML मध्ये आपण काहीतरी h1 टॅगमध्ये फोर्क इन्फो सिस्टीम्स असं काहीतरी नाव दिलं आणि टाइपस्क्रिप्टमध्ये किंवा इथं डेट घेऊ कोलन नंबर इज इक्वल टू आजची तारीख आहे 28/03/26. लिटरल आर नॉट अलाउड एनी घेऊ मग त्यासाठी. नाहीतर याला आपण स्ट्रिंगमध्ये करू आणि सिंगल कोटमध्ये. ओके, आणि इथं h2 टॅगमध्ये आपला इंटरपोलेशन आणि इथे येणार आहे आपला डेट DAT. सेव्ह केलं, इथं सेव्ह केलं. आता मला हा जो डायरेक्टिव्ह आहे, डायरेक्टिव्ह कसं कळणार की टाइपस्क्रिप्टमध्ये हे याचं नाव आहे ना, त्याला ॲज अ टॅग म्हणून मला वापरायचं आहे. ओके, त्याला ॲज अ टॅग म्हणून ॲप डॉट कॉम्पोनंटमध्ये app.html मध्ये राउटर आउटलेट आणि याच्या खाली ॲप डेमो सेव्ह केलं. आता ते काही एरर देत आहे की तुम्ही वापरलं तर खरं इथं ॲज अ टॅग म्हणून तुम्ही HTML मध्ये एखादा कॉम्पोनंट इम्प्लिमेंट केला पण त्याला इम्पोर्ट केला नाही. त्यासाठी इथं जर सजेशनमध्ये डायरेक्ट येतं किंवा इथं इम्पोर्ट सेक्शनमध्ये इथं डेमो इम्पोर्ट केला आणि मला आता हे ॲप्लिकेशन चालू करायचं आहे. इथं ng सर्व लोड घेते. आलं का त्याचा की फोर्क इन्फो सिस्टीम त्याची तारीख वगैरे आली. ॲज अ त्याला आपण टॅग वाणी ट्रीट केलं, त्याला कॉम्पोनंट डायरेक्टिव्ह असं म्हणतात. इथपर्यंत जर पहिला टाईप कळला असेल तर 2 टाईप करा. ओके, आपला आता पहिला टाईप झाला. नेक्स्ट आहे की स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह. आता स्ट्रक्चरल इथं आपण टाकू की युझिंग कॉम्पोनंट पहिल्या ह्याच्यात ॲज अ HTML टॅग with another component is called a component directive. आणि अजून एक गोष्ट आहे की हा जो @ सिम्बॉल आहे ना त्याला डेकोरेटर म्हणतात. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला थर्ड ह्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल. नेक्स्ट आहे की स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह. आता स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह म्हणजे काय असतं की आपण ज्या इफ एल्स कंडिशन वापरतो. ओके, इफ एल्स कंडिशन कशा वापरतो आपण टाइपस्क्रिप्टमध्ये वापरतो की @if असेल किंवा इफ एल्स एल्सिफ लॅडर वगैरे, त्यानंतर स्विच केस असेल, त्या ज्या इफ एल्स कंडिशन आहे आपण लॉजिकमध्ये वापरतो. पण अँग्युलरमध्ये आपण त्या HTML मध्ये कशा वापरणार, इंटरनली त्या कन्वर्ट होताना त्या ॲज अ टाइपस्क्रिप्टमध्ये जातात. पण त्याने जी लायब्ररी डेव्हलप केल्या कॉमन मॉड्यूलमध्ये त्याच्या स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह असतात. आता स्ट्रक्चरल डायरेक्टिव्ह म्हणजे कोणत्या की बिफोर अँग्युलर 17 ओके वर्जन अँग्युलर 17 मध्ये
एन जी इफ कॉमा स्टार एन जी फॉर असेल किंवा स्टार एन जी स्विच, हे 17च्या अगोदर असं आपण वापरायचं. नेक्स्ट काय झालं, आफ्टर 17 प्लस त्याने नवीन इंट्रोड्यूस केलं. अँग्युलर 21 मध्ये आपल्याला तेच यूज करायचं आहे, पण तुम्हाला माहित असावं दोन्ही पण. आणि अँग्युलरमध्ये असं म्हणजे कोणत्याच वेब टेक्नॉलॉजीमध्ये आहे ना, जे पण पहिलं वर्किंग आहे ते कधी ते बंद करत नाहीत. तसं हे पण चालतं, पण अँग्युलर 17 त्यांनी मॉडर्न वे आणला. आता मॉडर्न वे काय आणला की ॲट द रेट इफ, ओके, ॲट द रेट डेकोरेटर, आणि इफ तुमची जी कीवर्ड आहे इफ कंडिशनचा कीवर्ड, तो इफ कंडिशनचा कीवर्ड लागणार. नेक्स्ट आहे की ॲट द रेट फॉर लूप असेल, त्यानंतर ॲट द रेट स्विच. अशा दोन वेज आहेत. सपोज एक मी व्हेरिएबल घेतलं, आता ॲप डॉट टी एसमध्येच मी ट्राय करणार आहे सगळं, किंवा डेमोमध्ये आपण ट्राय करू. डेमो कॉम्पोनंटमध्ये ओके. आता इथं एक व्हेरिएबल घेऊ की इज विजिबल कोलन, त्याचा टाईप बुलियन व्हॅल्यू. बाय डिफॉल्ट तो आपण फॉल्स देऊ, कारण की आपल्याला इफ एल्स कंडिशन चेक करायचे आहे. आता त्याच्या आधी आपल्याला स्टार कंडिशन वापरायचे आहे. आता कंडिशन काय वापरणार, एक पॅराग्राफ घेऊ. पॅराग्राफमध्ये टाकू की हॅलो वर्ल्ड, धिस इज इफ कंडिशन. ओके, इफ कंडिशन गेली. आता आपल्याला ते प्रिंट होते का बघायचं. आलं का इथं स्टार हॅलो वर्ल्ड दिस इज इफ कंडिशन. आता मला या एका व्हेरिएबलवरती याला मला टॉगल करायचं आहे. व्हेरिएबलवरती टॉगल म्हणजे जर तो फॉल्स असेल तर नाही दिसणार, जर ट्रू असेल तर दिसणार. तर याचा जो ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट आहे, ओपनिंग क्लोजिंग म्हणजे जिथं आपण क्लास टाकतो, जिथं आपण आयडी सिलेक्टर टाकतो, त्याच्या ज्या पॅरामीटर्स टाकतो, त्या ओपनिंग टॅगमध्ये इथं काय वापरायचं आपल्याला, स्टार इफ. ओके, एन जी इफ. आता एन जी इफमध्ये डबल कोटमध्ये आपल्याला व्हेरिएबलचं नाव काय आहे, इज विजिबल. इज विजिबल सेव्ह केलं आणि इथं सेव्ह केलं, तर त्यानं काय दिला बघा, एरर दिला. आता बाय डिफॉल्ट जसं मी एक्सटेन्शन डाउनलोड केले, तर त्यानं एन जी इफ डाउनलोड केली. लायब्ररी आपली कोणत्याने ही केली, एन जी इफ. पण आपल्याला एन जी इफ नको आहे, कॉमन मॉड्यूल पाहिजे. कॉमन मॉड्यूल. ओके, सेव्ह केलं. आणि इथं बघा बाय डिफॉल्ट त्याने एन जी इफ इम्पोर्ट केलेलं ना, ते पण घालवायचं. हे फक्त तुम्हाला लक्ष द्यायचं की कुठं चेंजेस होतो. ओके, सी एल एस डबल इम्पोर्ट करू, कॉमन मॉड्यूल. ओके, अँग्युलर कोरमध्ये येते. आणि इथं एन जी सर्व. एरर कधी कधी असं होतं की एकदा एरर आली ना, तर कधी कधी ते बाय डिफॉल्ट रिफ्लेक्ट होत नाही. त्यासाठी आपण स्टॉप करून डबल करायचं. गेला का जो आपण पॅराग्राफ होता तो विजिबल झाला, म्हणजे डिसेबल झाला. जर का इथं मी त्याची व्हॅल्यू ट्रू केली, किंवा इथं आपण काय करू, एक बटन घेऊ आणि या बटनला टॉगल असं नाव देऊ. ओके, इथं त्याचा क्लिक इव्हेंट ट्रिगर करू, आणि क्लिक इव्हेंटला एक मेथड कॉल होती टॉगल म्हणून. ओके, आणि हे टॉगल काय करतंय की इज विजिबल. ओके, धिस डॉट इज विजिबल टर्नरी ऑपरेटर कोलन त्याची ट्रू कंडिशन. धिस इज विजिबल इज इक्वल टू ट्रू, अदरवाइज
धिस डॉट इज विजिबल इज इक्वल टू फॉल्स. ओके, आता टॉगल केलं. कन्सोल डॉट लॉगमध्ये धिस डॉट इज विजिबल. ट्रिगर होत नाही ते. ng serve किंवा इफ कंडिशनमध्ये जर धिस डॉट इज विजिबल असेल तर टू फॉल्स कर, एल्स कंडिशनमध्ये धिस डॉट इज विजिबल इज इक्वल टू फॉल्स. ओके, चेंज डिटेक्शन बस ते चेंज डिटेक्शन वगैरे तुमचं अजून व्हायचं आहे. त्यासाठी बाय डिफॉल्ट आहे ना इफ एल्स कंडिशन आधी वापरू. कारण की कधी कधी काय होतं की ज्यावेळेस आपण ट्रिगर करतो, ओके, एखादा इव्हेंट ट्रिगर करतो ना, तर टायस्क्रिप्टमध्ये ट्रिगर केला तर HTML ला भेटतो. HTML चा ट्रिगर कधी कधी टायस्क्रिप्टला भेटत नाही. मग त्यासाठी आपल्याला चेंज डिटेक्शन वगैरे स्ट्रॅटेजी वापरायला लागते. त्यासाठी इथं मग तुमचं त्याचा रेफरन्स घेऊन CDR वगैरे बनवून त्याला ते डीपमध्ये त्यासाठी बेसिक समजणं की इफ कंडिशन कशी वापरायची, की बाय डिफॉल्ट तो ट्रू आहे. ओके, जर मला याला फॉल करायचं, टॉगल केलं, झाला तो फॉल्स झाला. डबल टॉगल केल्यानंतर ते वर्किंग होत नाही. शायद आता वर्किंग होईल. झालं. ही कंडिशन त्याची चुकलेली की इफ कंडिशनमध्ये असं वर्किंग होतं इथपर्यंत. आता याच्या पुढं की हा झाला ओल्ड मेथड. आता मॉडर्न मेथड काय @if ची, की @if. ओके, आपली जी कंडिशन आहे ती कंडिशनचा ब्रेसेस आणि त्याची बॉडी. आता इफ तर मी काय करू शकतो, इज चेकड कोलन बुलियन इज इक्वल टू ट्रू. आणि या कंडिशनमध्ये इज चेकडला आपण चेक करणार
आणि याच्यामध्ये धिस इज मॉडर्न वे इफ कंडिशन. आणि टॉगल मध्ये आपण अजून काय करू शकतो, बाय डिफॉल्ट ते वर्किंग होणारच आहे. ओके, दिस इज मॉडर्न वे. जर काही तर मी त्याला फॉल्स केलं, इच्छेकडला फॉल्स सेव्ह केलं, गेलं का ते. ओके, असं त्याचं वर्किंग आहे. मॉडर्न वे कसं करायचं तुम्हाला, की HTML मध्ये @if कंडिशन आणि कोणत्या व्हेरिएबलला लावणार आहे तुम्ही चेक करायला. इथं तुमचं काहीतरी अजून वेगळ्या कंडिशन येतील, त्या कंडिशनमध्ये काय तुम्हाला दावायचं आहे. इथं फक्त काय की इनलाईन HTML. ओके, इनलाईन जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही ते इनलाईन वापरू शकता. आणि हे काय झालं तुमचं थोडक्यात इंटरनल झालं. इनलाईन CSS, इंटरनल CSS वगैरे जे टाईप आहेत ना, तशा टाईपमध्ये. की जुना मेथड काय आहे की इनलाईनमध्ये तुम्हाला टॅग वापरायचा आहे. आणि नेक्स्ट मॉडर्न वेमध्ये काय की @if कंडिशन आणि जे पण आपल्याला दावायचे तर मल्टिपल तुम्ही टॅग वापरू शकता त्या कंडिशनमध्ये. इथं तुम्हाला काय करायला लागणार की इफ कंडिशन आहे ना, इथं मल्टिपल टॅगला तीच कंडिशन तुम्हाला वापरावी लागणार. पण या कंडिशनमध्ये ज्यावेळेस लेंदी कोड होणार आहे, लेंदी कोडमध्ये इथं सपोज इथं 10 लाईनीचा कोड आहे, तर इथं तुम्ही डायरेक्ट एकच इफ कंडिशन वापरून तुम्ही 10 लाईनी प्रिंट करू शकता. पण या कंडिशनमध्ये काय करायला लागणार आहे की प्रत्येकाला इफ कंडिशन वापरायला लागणार आहे. ओके, असं. आणि इथं ट्रू करू, आलं का, अशा टाईपमध्ये. त्यासाठी मॉडर्न वे बेस्ट आहे. तुम्ही दोन्ही कंडिशन वापरू शकता, ॲज पर डिपेंड्स ऑन यू. सपोज आता इथं मला आता एक एल्स कंडिशन वापरायचे. ओके, ही झाली तुमची इफची कंडिशन. आता एल्स कंडिशन कशी वापरणार, @else. ओके, तुम्हाला सिम्बॉल विसरायचा नाही, डेकोरेटर जो आहे त्याचा तो विसरायचा नाही. की एल्स कंडिशन सेव्ह केलं आणि इच चेकड आहे त्याला मी फॉल्स केलं, कारण की आपल्याला एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे. आला का तुमचा एल्स कंडिशन मला ब्लॉक, इफचा टॉगल नाही झाला. असं तुम्ही करू शकता. ओके, इथपर्यंत. आता फॉर कंडिशन, याला कमेंट याला कमेंटच करतो आणि हा पण कोड कमेंट करतो. ओके, आता आपल्याला ओल्ड मेप पहिल्यांदा मेथड काय की आपली ओल्डची इफ कंडिशन. एखादा सपोज माझ्याकडे एक ॲरे आहे, आयटम्स नावाचा एक ॲरे आहे आणि त्याच्यात APPLE कॉमा सेपरेटेड सिंगल कोटमध्ये बनाना कॉमा सेपरेटेड मँगो, असं काहीतरी मी 3 याचा ॲरे घेतला. आता हा ॲरे मला इथं इटरेट करायचा आहे, तर मी काय वापरणार की सपोज एक डिव आहे आणि या डिवमध्ये माझी ती लिस्ट दावायची आहे. तर याच्या ओपनिंग ब्रेसेसमध्ये $NG फॉर. आता या फॉरमध्ये काय इटरेट करायचे, जे तुमची जी फॉरची कंडिशन काय सांगते की आपण फॉर ऑफ लूप वापरणार आहे. फॉर ऑफ लूप कसा वापरायचा की लेट आयटम, एक व्हेरिएबलचं नाव घेतलं लेट आयटम आणि कशाचं आयटम्स. ओके, कशाचं आयटम कशावरती इटरेट करायचं, तर या आयटम्स ॲरेवरती करायचं आहे. तर आयटम ऑफ आयटम्स आणि एक याच्यात एक डेव्हलपर सेफ्टी साईड जर करायची असेल ना, तर त्यासाठी कोलन अँग्युलरमध्ये हे वापरतात, कोलन लेट I इज इक्वल टू इंडेक्स. ओके, इथं तुम्हाला इंडेक्स भेटते, अँग्युलरमध्ये तुम्हाला काय भेटतं, इंडेक्स वगैरे भेटते. सेकंड पॅरामीटर आपण फॉर ऑफ लूप कसा शिकला की लेट आयटम ऑफ आयटम्स, असा तुमचा बेसिक फॉर लूप असतो. त्याच्या पुढची अँग्युलरमध्ये कन्सेप्ट काय आहे की तुम्हाला जर इंडेक्स त्याची ट्रॅक करायची असेल, फॉर ऑफ लूपमध्ये इंडेक्स ट्रॅक करायची असेल ना, तर त्याला इंडेक्स एक पॅरामीटर असतो. सेकंड पॅरामीटर जो आहे तो इंडेक्स असतो. त्याला आपण काय केलं, एका व्हेरिएबलमध्ये सेव्ह केलं. आता इथं मला इंटरपोलेशन मेथड वापरायचे. इंटरपोलेशनमध्ये आय आणि
इथं मायनस आयटम. ओके, सेव्ह केलं. आला का? पहिला ॲपल, बनाना, मँगो. जर इथं +1 केलं, आला का? 1 2 3. जसं मी सांगितलं इंटरपोलेशनमध्ये तुमच्या ज्या मॅथमॅटिक्स कन्सेप्ट आहेत, प्लस असेल मायनस असेल, जे कॅल्क्युलेशन आहे ते पण करतं इंटरपोलेशनमध्ये. असा तुम्ही फॉर ओल्ड मेथड झाली. ओके, जर आता मला नवीन मेथड वापरायचे, नवीन म्हणजे ज्या मॉडर्न नव्हे, तर इथं काय करू, याच आयटम्सला किंवा इथं ARR इज इक्वल टू ॲरे 10 नंबर आपण इटरेट करू, 40 45 75 78. आणि हा ॲरे मला इथे इटरेट करायचा आहे मॉडर्न वेने. तर कसा करणार मी, ॲट द रेट फॉर लूप. तर त्यानं बघा बाय डिफॉल्ट बघा त्याचं मॉडर्न लूप काय आहे, आयटम ऑफ आयटम्स. ओके, तर त्याचं बाय डिफॉल्ट आयटम ऑफ आयटम्स असतो. फक्त आपल्याला आयटम नको आहे, इथं काय टाकू, ए टाकू. आणि इथं कशावरती इटरेट करायचं, ARR याच्यावरचा ए आणि ट्रॅक. ओके, ॲट द रेटमध्ये इथं काय येतं, ट्रॅक मेथड येते. आता ट्रॅक काय करायचं आपल्याला, त्याची इंडेक्स ट्रॅक करायचे. ओके, किंवा इथं ARR पण आपण देऊ शकतो. ट्रॅक ए असं त्याचं कंडिशन आहे फॉर ऑफ लूपची. आता याच्या आतमध्ये ड्यू, आणि या ड्यूमध्ये इंटरपोलेशनमध्ये ट्रॅक लेट आय इज इक्वल टू डॉलर इंडेक्स. हां बरोबर आहे. आता की इथं ओल्ड वेमध्ये काय होतं, डायरेक्ट इंडेक्स हा कीवर्ड होता, इथं फक्त डॉलरचा सिम्बॉल वाटलाय. ओके, आणि ट्रॅक, आता काय ट्रॅक करायचं आहे, तर जो पण इथं आपण त्याचं ॲरे ऑफ ॲरे म्हणजे 0th इंडेक्स, 1 इंडेक्स, 2 इंडेक्स, 3 इंडेक्स, 4 5, जो ॲरेमधले जे व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला ट्रॅक करायचे आहेत. त्यासाठी ट्रॅक ए जरी हे दिलं नाही ना तरी पण चालतं, पण मॉडर्न वेमध्ये हे एक्झिक्यूट डेव्हलपरसाठी चांगलं आहे. इथं आपल्याला प्रिंट काय करायचं आहे, की आय प्रिंट करायची, त्याची इंडेक्स +1 आणि सेकंड इथं मायनस, इथं ए. ओके, आला का प्रिंट, की 1th इंडेक्सला 10 20 40 65 65 78 असा त्याचा फॉर लूप आपण वापरू शकतो. जर का इथं अजून एक ओल्ड मेथड घेऊ, BR टॅग आणि HR टॅग. ओके, सेम इथं BR आणि HR. सपोज माझ्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. ओके, स्टुडंट स्टुडंट्स नावाचा एक ऑब्जेक्ट आहे, आणि त्या ऑब्जेक्टमध्ये किंवा ॲरे ऑफ ऑब्जेक्ट घेऊ, ॲरेमध्ये ऑब्जेक्ट्स आहेत मल्टिपल. त्याचा पहिला पॅरामीटर असेल की ID, त्याची ID असेल 1, कॉमा त्याचं नेम. दोनच पॅरामीटर घेऊ, ID आणि नेम. नेम असेल ओमकार वगैरे किंवा हॅरे घेऊ. सेकंड पॉटर, आणि त्याची ID असेल 2. ओके, एक ॲरे घेतला, एक ॲरे ऑफ ऑब्जेक्ट घेतले, आणि तो ऑब्जेक्ट मला इथं प्रिंट करायचा आहे 3 नंबरला. तर सेम इथे एक ड्यू घेऊ, आणि या ड्यूमध्ये $ng फॉर, आणि या $ng फॉरमध्ये लेट S ऑफ स्टुडंट्स
ओके, स्टुडंट्समधले आपल्याला एक एक व्हॅल्यू पाहिजे. आणि ट्रॅक काय करायचं आहे, लेट आय इज इक्वल टू त्याची इंडेक्स. इथं आपल्याला प्रिंट करायचं आहे इंटरपोलेशनमध्ये की त्याची इंडेक्स प्रिंट कर. आणि इथं यस डॉट आय डी किंवा नेम, बरोबर ना. त्याचा आपल्याला एक ऑब्जेक्ट भेटणार आहे. पहिल्या कंडिशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला ऑब्जेक्ट भेटणार आहे, सेकंड वेळेला नंतर सेकंड ऑब्जेक्ट भेटणार आहे. पण ऑब्जेक्ट म्हटलं जर आपल्याला व्हॅल्यू पाहिजे असेल, ऑब्जेक्टमध्ये मला नेम पाहिजे किंवा आय डी पाहिजे, तर स्टुडंट डॉट नेम येणार इथं. सेव्ह केलं तर 0ला हॅरी, जसं सांगितलं की ऑब्जेक्टमधला आपल्याला एखादा आय डी पाहिजे, त्याची की व्हॅल्यू पेअर्स पाहिजे, तर स्टुडंट डॉट नेम हा झाला तुमचा. आणि इथं त्याचा आय डी जो आहे, इथं आय टाकण्यापेक्षा आपण यस स्टुडंट डॉट आय डी पण टाकू शकतो. सेव्ह केला आला स्टुडंट डॉट आय डी आणि त्याचं नेम. हा झाला ओल्ड मेथड BR आणि HR @ फॉर लूप. आणि इथं आयटम्स नको आहे, यस ऑफ स्टुडंट्स आणि सेकंड आहे लेट आय इज इक्वल टू डॉलर इंडेक्स. आणि थर्ड वन आहे ट्रॅक. आपण ट्रॅक केलं त्याचा आय डी पण करू शकतो, स्टुडंट डॉट आय डी. ओके, आणि इथं आपल्याला काय प्रिंट पाहिजे, तर एक डिवमध्ये सेम स्टुडंट डॉट आय डी आणि इथं स्टुडंट डॉट नेम. सेव्ह केलं, सेम प्रिंटिंग झालं. असं त्यांचा वे आहे की ओल्ड वे आणि मॉडर्न वे. इथपर्यंत जर कळालं असेल, आता इकडं नीट लक्ष द्या. स्विच केस ह्याच्यापेक्षा डिफरंट आहे, मॉडर्न पेन आणि ओल्ड पण. कमेंट डाऊन. आणि इथं आपल्याला आता स्विच केस वापरायचे, तर एक आपण स्टॅटिक नाव घेऊ की ॲडमिन एक नाव आहे आणि याचा जो टाईप आहे तो स्ट्रिंग आहे. ओके, आता स्विच केस कशी वापरायची, ओल्ड मेथड पहिली. तर एक डिव घेऊ आणि या डिवमध्ये मल्टिपल जे आपल्या केसेस असणार आहेत, पॅराग्राफ इंटू 3. आता स्विच केसला काय वापरायचं आहे, इथं आपला जो स्क्वेअर ब्रेसेस आहे, ओके, स्क्वेअर ब्रेसेसमध्ये NG स्विच. ओके, स्विच इथं बघा ओल्ड वे काय असतं की *NG फॉर *NG इफ. पण ओल्डमध्ये जर आपला स्विच केस जर वापरायचे असेल, ओके, स्विच केस काय करते की एक तुमचा जो पॅरामीटर आहे कशावरती इटरेट होणार आहे, तो इटरेशन आणि त्याच्या ज्या केसेस असतात, केसेस म्हणजे जर तुम्हाला C मध्ये जर सिंटॅक्स माहीत असेल की केस 1 केस 2 आणि बाय डिफॉल्ट एक डिफॉल्ट केस पण असते, ते तुम्ही करू शकता. तसं इथं या केसमध्ये कसं आहे की कशावरती इटरेट करायचं आहे, तर रोलवरती इटरेट कर. आणि इथं काय टाकू, ॲडमिन पॅनेल. आता हे कुठं वापरू शकता तुम्ही की ते तुमचं कोणतं पण ॲप्लिकेशन असेल तर आपल्याकडे ॲडमिन पॅनेल असतं आणि युजर पॅनेल असतं किंवा सुपर ॲडमिन पॅनेल असतं. 3 पॅनेल्स असतात. 3 पॅनेल्स म्हणजे जे पण आपला UI जो आहे फ्रंट एंडचा, किंवा तुम्ही जो प्रोजेक्ट केला असेल .NETमध्ये किंवा कॉलेजला द्यायला केला असेल, तर तिथं कमीत कमी 2 मॉड्यूल्स तर असतात की ॲडमिन आणि युजर, एंड युजर. ॲडमिनमध्ये काय असतं की तुम्ही तुमचे जे जसं की प्रोडक्ट ॲड करणं असेल, प्रोडक्ट विकणं असेल वगैरे, ते तुम्ही करू शकता. आणि युजर पॅनलमध्ये काय असतं, युजर पॅनलमध्ये खरेदी मला करायची, तर युजरला बाकीचे पॅनल्स दिसून उपयोग आहे का, नाही दिसून उपयोग, मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही इफ कंडिशन वापरून UI तुम्हाला कसा डिझाईन करायचं ते तुम्ही करू शकता. आता पहिला येतो ॲडमिन पॅनेल. नेक्स्ट आपण इथं टाकू की युजर पॅनेल. आणि थर्ड वन असेल गेस्ट टाकू आपण.
ओके. आता त्याच्या कंडिशन कशा चेक करायच्या की इथं स्टार एन जी स्विच केस. ओके. आता स्विच केसमध्ये त्याचं नाव एरर काय आलाय. व्हेरिएबल नको आहे ना आपल्याला, सिंगल कोटमध्ये. ओके. हां, कारण की हा स्ट्रिंग आहे ना, आपण जर व्हेरिएबलवरती इटरेट करणार असेल ना तर व्हेरिएबलमध्ये करू शकतो. तसं कंट्रोल सी, इथं कंट्रोल व्ही, आणि इथं कंट्रोल व्ही, आणि इथं पहिला असेल ॲडमिन, इथं असेल युजर, आणि इथं असेल इथं काहीच नसणार आहे. इथं आपल्याला डिफॉल्ट केस वापरायचे. तर डिफॉल्ट केस कशी वापरायची, स्टार एन जी स्विच, इथं बघा डिफॉल्ट. ओके. आणि डिफॉल्टला पॅरामीटर्स नाही दिले तरी चालतात. ओके. आता आपल्याला यू आय वरती आला का तुमचा ॲडमिन पॅनेल. जर का इथं मी युजर टाकलं, सेव्ह केलं युजर पॅनेल, आणि जर का इथं मी नल असं काहीतरी स्ट्रिंग टाकली तर बाय डिफॉल्ट तो काय येणार आहे, गेस्ट. कारण की डिफॉल्ट जर तुम्ही दिलं नाही, जर का इथं मी या डिफॉल्टला दिलं नाही सेव्ह, तर काहीच होणार नाही. का तर त्याची डिफॉल्ट केसच नाही ना. त्यासाठी डिफॉल्ट केस तुम्हाला वापरायचे. असं तुम्ही ओल्ड मेथड वापरू शकता. ओके. आणि याच याला मॉडर्न ब्रेक हॉरिझॉन्टल ॲट द रेट स्विच SWTCH, आणि या स्विचमध्ये जी कंडिशन असते व्हेरिएबल आणि त्याची बॉडी, इफ कंडिशन नको आहे. स्विच मस्ट हॅव एक्झॅक्टली वन पॅरामीटर. बरोबर आहे. इथं कशावरती आपल्याला करायचं आहे, तर रोलवरती करायचं आहे. आणि ॲट द रेट त्याची केस. ओके. जी पण काय केस असेल आणि त्याची बॉडी. आता केस माझी काय पहिली, त्याच्या स्ट्रिंगमध्ये जर तो ॲडमिन असेल तर इथं पॅराग्राफमध्ये ॲडमिन पॅनेल विजिबल. सेकंडवाली केस ॲट द रेट केस, आणि इथं पॅराग्राफमध्ये युजर पॅनेल केस, आणि इथे सिंगल कोटमध्ये युजर, आणि डिफॉल्ट केस ॲट द रेट डिफॉल्ट. डिफॉल्टमध्ये काय येणार आहे, पॅराग्राफमध्ये गेस्ट युजर. सेव्ह केलं आणि रोल मी इकडे काही चेंज नाही केला, तर बाय डिफॉल्ट काय आहे, गेस्ट युजर. कारण की आपण नल टाकलं ना. इथं जर ॲडमिन टाकलं, सेव्ह केलं, आलं का ॲडमिन पॅनेल विजिबल. असा ओल्ड वर्सेस तुमचं मॉडर्न आहे की ॲट द रेट कसं वापरायचं स्विच. तुम्हाला इथं फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की स्विच केसेस तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की इफ एल्सच्या कंडिशन आहेत त्या स्टार वापरून तुम्ही वापरू शकता. पण एन जी स्विच कसं वापरायचं आहे, त्याला स्क्वेअर ब्रेसेसमध्ये टाकायचं, आणि ज्या त्याच्या केसेस आहेत त्या फक्त स्टारमध्ये वापरायच्या आहेत. इथपर्यंत जर कळालं असेल तर दोन टाईप करा की स्विच केस कशी. आता आपला थर्ड वे की ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह काय असतं. ओके. ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्हमध्ये इन ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह देअर आर टू टाईप्स. इन ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्स there are two types, which is पहिला टाइप काय आहे की NG क्लास, आणि सेकंड आहे NG स्टाईल. ओके. आता हे रिलेटेड काय, CSS रिलेटेड आहे. जसं मी सांगितलं इथं स्टाईल आणि बिहेवियर चेंजेस डायनॅमिकली जर आपल्याला काही चेंज करायचं असेल ना तर आपण ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्ह आपण वापरू शकतो. आता याच्यामध्ये नवीन कॉम्पोनंट घेऊ.
की डेमो झाला, इथं आपण क्रिएट केला ना, ng जनरेट कॉम्पोनंट ATTRIBUTE ॲट्रिब्यूट. ओके, आणि इथं कधी पण नवीन ज्यावेळेस आपण कॉम्पोनंट वगैरे क्रिएट करतो ना, त्यावेळेस आपल्याला बंद करून ॲप्लिकेशन चालू करायचं आहे. आणि app.html मध्ये हा जो ॲप डेमो आहे तो आपल्याला नको आहे. आणि इथं ॲप स्लॅश ATTRIBUTE ओके, ॲट्रिब्यूट टीएस बरोबर तर आहे, बघा. आणि app.ts मध्ये डेमो काढून टाकायचं ॲट्रिब्यूट. ओके, ॲट्रिब्यूट वर्क्स म्हणजे आपला जो ॲट्रिब्यूट कॉम्पोनंट आहे तो वर्क झाला. आता आता ॲट्रिब्यूट डायरेक्टिव्समध्ये आपल्याला अजून एक लागणार आहे की जे पण काम आहे आपलं ते CSS मध्ये होणार आहे. तर HTML, CSS आणि टायस्क्रिप्ट अशा 3 फाईल आहेत. इकडे HTML, इकडे CSS आणि इकडे टायस्क्रिप्ट. आता इथं टायस्क्रिप्टमध्ये युजर नेम असेल, युजर नेम इज इक्वल टू नल, एक व्हेरिएबल क्रिएट केलं. त्याच्यानंतर इथं एक इनपुट घेऊ, इनपुट टॅग, त्याचा टाईप टेक्स्ट असेल आणि त्याचा प्लेस होल्डर एंटर युजर नेम. आणि नेक्स्ट आपण त्याला डायनॅमिकली करू की HTMLचा टू वे बाइंडिंग कसं करायचं, NG मॉडेल. आता मला लास्ट लेक्चरला NG मॉडेलला कोणती लायब्ररी यूज करतात ती मला इथं पाहिजे, त्याचं नाव सांगा. तोपर्यंत इथं NG मॉडेल वापरतो. बनाना इन ब्रेसेस, स्क्वेअर ब्रेसेस, त्याचे बनाना ब्रेसेस, NG मॉडेल. आणि NG मॉडेलला इज इक्वल टू युजर नेम. ओके, फॉर्म्स मॉडेल, FORMSM, फॉर्म्स मॉडेल. ओके, एरर गेले सगळे. आता युजर नेम मध्ये आपण जे पण काय एंटर करणार आहे ते मला पॅराग्राफमध्ये पाहिजे. तर पॅराग्राफमध्ये युजर नेम, ओके, आणि त्याच्यावरती कंडिशन टर्नरी ऑपरेटर, जर तो व्हॅलिड असेल तर त्याची ट्रू कंडिशन, व्हॅलिड युजर नेम, आणि कोलन युजर नेम रिक्वायर्ड. ओके, असं दिसतंय. ओके, युजर नेम रिक्वायर्ड म्हणजे ते बाय डिफॉल्ट फॉल्स आहे. इथं जर मी जसं काहीतरी टाईप केलं तर व्हॅलिड युजर नेम. आता मला काय पाहिजे की डायनॅमिकली त्याचा कलर चेंज झाला पाहिजे. ओके, तर पहिल्यांदा आपण क्लास लिहू, .SUCCESS. सक्सेस नावाचा एक क्लास आहे, त्याच्यामध्ये कलर प्रॉपर्टी ग्रीन करू, सक्सेस आल्यानंतर त्याचा ग्रीन करू. आणि फॉन्ट वेट त्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण बोल्ड करू. सक्सेस नंतर एरर एक क्लास घेऊ, .error, आणि या एरर क्लासमध्ये त्याचा कलर रेड करू.
आणि फॉन्ट वेट त्याचं बोल्डच ठेवू. फॉन्ट वेट बोल्ड. ओके. आता आपल्याला कंडिशन वापरायची आहे की जर सक्सेस असेल तर तो सक्सेसचा क्लास वापरायचा. थोडक्यात इफ कंडिशन. आता इफ कंडिशन कशी वापरायची की स्क्वेअर ब्रेसेस एन जी क्लास, आणि एन जी क्लासला तुम्ही कोणती कंडिशन वापरणार आहे तर युजर नेम जो व्हेरिएबल आहे त्याची जी कंडिशन आहे ती वापरायची, आणि त्याला टर्नरी ऑपरेटर. जर त्याची कंडिशन ट्रू असेल तर एस यू डबल सी ई, इथं क्लासचं नाव कोणता क्लास वापरणार एस यू डबल सी डबल एस, आणि फॉल्समध्ये ई डबल आर ओ आर, डबल आर ओ आर. सेव्ह केलं. आणि इथं एन जी क्लास नाही, कॉमन पहिल्यांदा हा पण घेतला पाहिजे, काढला कॉमन मॉडेल. ओके, आलं का तुमचं युजर नेम रिक्वायर्ड. आपण काय केलं डायनॅमिकली. आतापर्यंत आपण जे HTML आणि टायस्क्रिप्ट मध्ये जे डायनॅमिकली आपण त्याचा डेटा असेल तो टॉगल करत होतो, इथं आपण काय केलं CSS पण आपण टॉगल केले की बाय डिफॉल्ट काय युजर नेम रिक्वायर्ड, आणि इथं जसं मी काहीतरी नाव टाकलं तसं व्हॅलिड युजर नेम. आता तुम्ही क्लास टॉगल करू शकता. क्लास म्हणजे NG क्लास वापरायचा, आणि तो व्हेरिएबलचं नाव कंडिशन, आणि इफ एल्स जर ट्रू असेल तर सक्सेस वापर, जर फॉल्स असेल तर एरर नावाचा क्लास वापर. इथं तुम्ही भरपूर काय काय अजून वापरू शकता, बरेचसे क्लास वापरू शकता. ओके. किंवा अजून एक घेऊ इथं की सिलेक्टेड कोलन होम, असं काहीतरी आपण स्ट्रिंग देऊ. ब्रेक HR हॉरिझॉन्टल, एक बटन देऊ, आणि या बटनला होम नाव देऊ, आणि होमला आपण क्लिक नावाचं फंक्शन एक्झिट करू. आता क्लिक नावाचं इथं आपण काय करू सिलेक्टेड डॉट होम, आणि हे सिंगल कोटमध्ये पाहिजे. इथं आपण काय वापरलं इनलाईन टाइपस्क्रिप्ट वापरलं. इनलाईन टाइपस्क्रिप्ट कसं काय सिलेक्टेड व्हेरिएबल जर याला क्लिक केलं तर बाय डिफॉल्ट होम येणार. ओके. आणि इथंच आपल्याला NG क्लास वापरायचा आहे. हा मी कट करतो जरा म्हणजे त्याला दिसेल मोठा. इथं NG क्लास, या NG क्लासला सिलेक्टेड, ओके, सिलेक्टेड मध्ये ट्रिपल इक्वल टू सिंगल कोट मध्ये जर होम असेल तर इथं ACTIVE ॲक्टिव्ह वापर, अदरवाईज नल कर, कोणताच क्लास वापरू नकोस. आणि इथं डॉट ॲक्टिव्ह क्लास आपण डिफाईन करू, जसं की त्याचं बॅकग्राऊंड कलर आहे तो ब्ल्यू ठेवू, आणि त्याच्यावरचं जे टेक्स्ट आहे त्याला आपण व्हाईट ठेवू. NG क्लास, त्याच्यावरती कंडिशन होमची, आणि अजून एक बटन लागेल BUTTON, त्याला ABOUT. इथं क्लिक इव्हेंट सिलेक्टेड इज इक्वल टू ABOUT अबाउट. ओके. आणि नेक्स्ट आहे की आपला NG क्लास,
एन जी क्लासमध्ये सिलेक्टेड ट्रिपल इक्वल टू सिंगल कोटमध्ये अबाउट, तर ॲक्टिव्ह, अदरवाईज नल, अशा आपण काहीतरी कंडिशन दिल्यात. ओके, झाला तुमचा बटन टॉगल. बटन टॉगल म्हणजे इथं आपण काय वापरलं, सिलेक्टेड प्रॉपर्टी वापरली. सिलेक्टेड म्हणजे जर हे बटन सिलेक्ट असेल होमवालं, तर त्याच्यावरती जो क्लास आहे तो ॲक्टिव्ह वाला वापर, आणि जर नसेल तर त्याला कायच वापर नको बाय डिफॉल्ट. जर मी आता अबाउट सिलेक्टेड आहे, झालं तुमचं बटन टॉगल. की आपण नॅवबार वगैरे वापरतो ना, की जसं एखादा मी होम पेजवरती आहे तर होम पेजचा नॅवबार एक्झिक्यूट झाला पाहिजे, किंवा अबाउटचा असेल तर अबाउटवरती एक्झिक्यूट झाला पाहिजे. त्यासाठी तुम्ही असं टॉगल पण वापरू शकता. इथं काहीतरी वापरला असं आहे का, असं तुम्ही क्लास वापरू शकता. इथपर्यंत जर कळालं असेल तर 3 टाईप करा. आता नेक्स्ट वन की एन जी स्टाईल. आता आपण काय केले, क्लासवरती एखाद्या व्हेरिएबलच्या आपण कंडिशन चेक केल्या. आता मला काय पाहिजे की त्याच्या ज्या स्टाईल्स आहेत, स्टाईल म्हणजे इनलाईन HTML स्टाईल्स वगैरे असतात ना, आपल्याला इनलाईन वापरायचं आहे. इथे एखादं व्हेरिएबलचं नाव घेऊ की इज एरर नावाचं व्हेरिएबल आहे, त्याला आपण ट्रू ठेवू, आणि याचा टाईप जो आहे कोलन बुलियन. आता इथं एक पॅराग्राफ आहे, आणि तो पॅराग्राफ तर एन जी स्टाईल, एन जी स्टाईलला कोणता व्हेरिएबल पाहिजे किंवा त्याची कंडिशन, व्हेरिएबल नाही त्याची कंडिशन येते. आता त्याची कंडिशन काय आहे या ब्रेसेसमध्ये की त्याची कलर प्रॉपर्टी, एरर एरर ओके बघूया, कलर आणि इज एरर, बरोबर आहे. की त्याच्या कलर प्रॉपर्टीला चेंज करायचे आपल्याला, व्हेरिएबलचं नाव पहिली काय त्याची कोणती प्रॉपर्टी, इथं त्याचा कलर असेल, त्याचा बॅकग्राऊंड कलर असेल काय असेल, आणि तो व्हेरिएबल कोणत्या व्हेरिएबलवर तुम्ही चेक करणार आहे. कोलन टर्नरी ऑपरेटर, जर ट्रू असेल रेड कर, अदरवाईज ग्रीन कर. आणि इथं जो तुमचा मेसेज येणार आहे ना, स्टेटस मेसेज, ओके. आता तो काय आहे, रेड आहे. जर का इथं मी टाईपस्क्रिप्टमध्ये इथं ट्रू आहे ना, तिथं फॉल्स केलं, सेव्ह केलं, तर मला काय भेटला, ग्रीन मेसेज भेटला. असं त्याचा टॉगल आहे. इथं फक्त तुम्हाला सिंटॅक्स एन जी स्टाईलचं लक्षात ठेवायचं आहे की सिंटॅक्स एन जी स्टाईल इज इक्वल टू डबल कोटमध्ये, आणि इथं प्रॉपर्टी नेम आणि पुढे गेलं HTML मध्ये, किंवा असं पण करू शकतो की प्रॉपर्टी नेम कोलन व्हेरिएबल किंवा प्रॉपर्टी, कोणत्या प्रॉपर्टीवरती व्हेरिएबल्स टाकू, टर्नरी, आणि नेक्स्ट असणार इथं कंडिशन. ओके, असं त्याचा सिंटॅक्स आहे. लक्षात फक्त तुम्हाला एन जी स्टाईलचाच करायचं आहे. एन जी क्लासचा काय डायरेक्ट त्याचा क्लास वगैरे अप्लाय होतो, तरी पण एन जी क्लासचा सिंटॅक्स काय आहे, इथं एन जी क्लास, आणि इथं येणार आहे डबल कोटमध्ये डायरेक्ट कंडिशन, असं त्याचा यूज आहे.
ओके, इथपर्यंत जर काल असेल तर 4 टाईप करा. आपले तिन्ही पण जे आहे. आता नेक्स्ट आहे की आपला डायरेक्टिव्स. तर जसं मी सांगितलेलं आपला अँग्युलर काय आहे की CLI बेस्ड आहे. CLI बेस्ड म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. कस्टम डायरेक्टिव्ह. देअर आर 2 वेज. म्हणजे हा माझा पर्सनल आहे की 2 वेज कसे करायचे. की पहिलं आहे की आपण स्वतःची एक टायस्क्रिप्टची फाईल इम्प्लिमेंट करायची. टायस्क्रिप्टची फाईल न्यायची आणि त्याच्यामध्ये 2 प्रॉपर्टी लागतात की त्याचं नाव, कोणतं सिलेक्टर वगैरे, आणि त्याचा क्लास. त्याच्या क्लासमध्ये आपण काय चेंजेस करणार आहे. आणि नेक्स्ट काय आहे की बाय डिफॉल्ट एक टेम्पलेट भेटतं. आता टेम्पलेट जनरेट कसं करायचं की NG जनरेट डायरेक्टिव्ह. ओके, NG डायरेक्टिव्ह आणि इथं त्याचं नेम, डायरेक्टिव्हचं नाव, जसं आपण कॉम्पोनंट जनरेट करतो तसंच. आता इथं हा वाला NG जनरेट कॉम्पोनंट कस्टम डायरेक्टिव्ह. ओके, एक कस्टम आपण डायरेक्टिव्ह कॉम्पोनंट जनरेट केला. सॉरी, इथं CLS आणि याच्यामध्ये ॲपमध्येच मला आता काय करायचं आहे, NG जनरेट डायरेक्टिव्ह आणि त्या डायरेक्टिव्हचं नाव असेल हायलाइट टाकू, HIGHLIGHT. ओके, केला का त्यानं? ते केला हायलाइट डायरेक्टिव्ह. आता त्यानं फोल्डर नाही बनवला. लक्षात काय ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण कस्टम डायरेक्टर बनवतो, जसा एखादा कॉम्पोनंटचा एखादा फोल्डर असतो हा, आणि त्याच्या आतमध्ये त्या 4 फाईली क्रिएट होतात ना, तर डायरेक्टरीच्या पण 2 फाईली होतात की highlight.ts जे आपल्या टायस्क्रिप्टचं आहे. जसं मी सांगितलं की त्याच्यात फक्त @डायरेक्टिव्ह हीच मेन मेथड आहे की तुमचा डेकोरेट म्हणजे @. आणि काय क्रिएट करायचं, जसं इथं आपण नॉर्मल टायस्क्रिप्टची जी फाईल असते app.ts आणि डेकोरेटर डायरेक्टिव्हची फाईल, इथं बघा, इथं काही कॉम्पोनंट आहे आणि हा फक्त डायरेक्टिव्ह आहे. हेच तुम्हाला करायचे. आणि त्याचा सिलेक्टर, इथं पण सिलेक्टर आहे, इथं पण त्याचं नाव आहे, इथं पण सिलेक्टर आहे. फक्त सिलेक्टर देण्याची पद्धत वेगळी आहे. डायरेक्टिव्हमध्ये सिलेक्टर कसा द्यायचा, स्क्वेअर ब्रेसेसमध्ये सिलेक्टरचं नाव द्यायचं. आणि त्याचा जो क्लास आहे, जे पण आपण लॉजिकचं जे काम करणार आहे ते सगळं इथं लिहायचं. आणि त्याची जी spec.ts असते, spec.ts काय करते, त्याचं टेस्टिंगचं काम करते. टेस्टिंगची जी फाईल असते ना ती ती कॉम्पोनंटमध्ये पण असते. आता हा जो आपला कोणता आहे कस्टम डायरेक्टिव्ह, त्याला आपण app.html मध्ये वापरूया. याचा ॲप कस्टम डायरेक्टिव्ह app.html मध्ये, आणि इथं इम्पोर्ट करावं लागेल कस्टम डायरेक्टिव्ह. ओके, आता इथं याला स्टॉप करू, NG सर्व. कस्टम डायरेक्टिव्ह वर्स आपला जो कॉम्पोनंट आहे तो वर्किंग होतोय. आता मला काय पाहिजे, पहिल्यांदा आपण डायरेक्टिव्ह लिहू. डायरेक्टिव्ह म्हणजे आपल्याला आता जे पण HTML कंडिशन लिहिल्या ना त्या सगळ्या इथं लिहायच्या आहेत. यूज बघा, आता रियुजेबल अँग्युलर, जो अँग्युलरचं जे आपल्याला मेन फीचर्स पाहिजे असतात ना ते जास्त करून कस्टमवरती असतात. इनबिल्ट त्यांचे आहेत आता जसं आपण वापरलं, पण जास्त करून जसं आपल्याला प्रोजेक्ट इंडस्ट्रीमध्ये येतात ना, तर युजर डिफाईन UX म्हणजे काय असतं की युजर एक्सपिरियन्स, आणि UI म्हणजे काय, युजर इंटरफेस. युजर इंटरफेस म्हणजे तुमचा जो HTML ची फाईल, थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये कोर फीचर सांगतो की UI UX डिझायनर म्हणतात ना. UI म्हणजे तुमचं HTMLचं पेज, आणि UX म्हणजे जे पण आपलं लॉजिक आहे जे आपण कस्टमाइज करू शकतो त्याला UX डिझायनर म्हणतात. UX युजर इंटरफेस किंवा युजर बिहेवियर. आता इथं त्याचं ॲप हायलाइट त्याचं नाव झालं. आता नेक्स्ट काय पाहिजे, मला कस्टम पाहिजे. तर इथं जसं आपण डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेलचं मला सगळ्यांनी सिंटॅक्स पाठवा की डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल कसं वापरायचं. एखादा एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे ना, तो मला चॅटमध्ये पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला हे कळणारच नाही की
अँग्युलरमध्ये कसं आपण डॉम वापरू शकतो? तर ॲन्सर आली ती, पण ॲज एक्सपेक्टेड की अभ्यास करा. की आता सिंटॅक्स बघा, की आपण काय करतो, एखादा व्हेरिएबल घेतो आणि जो पण आपण डॉक्युमेंट म्हणजे आपला जो ब्राउझर आहे ते डॉक्युमेंट कोणत्या मेथडनं तुम्ही वापरणार आहे, कोणता सिलेक्टर वापरणार आहे, आणि एका इथं कोणता टॅगचं नेम, टॅग म्हणजे इथं तुम्ही क्लास नेम वगैरे वापरणार आहे ना, त्या क्लासचं नाव वगैरे. ओके, असं त्याचा सिंटॅक्स आहे. आता जर आपल्याला टाईपस्क्रिप्टमध्ये म्हणजे अँग्युलरमध्ये जर वापरायचं असेल तर त्याचा सिंटॅक्स काय की कन्स्ट्रक्टरमध्ये, मला आता मी डायरेक्ट कन्स्ट्रक्टरमध्ये वापरतो आणि इथं स्टँड अलोन ट्रू करतो. स्टँड अलोन ट्रू डायरेक्टर्समध्ये की प्रायव्हेट PRIVATE प्रायव्हेट इलेमेंट कोलन इलेमेंट रेफरन्स. ओके, डिक्लेरेशन ऑफ स्टेटमेंट. अरे बराबर, इकडं कुठं मी इम्पोर्ट करते, इथं कन्स्ट्रक्टरमध्ये पाहिजे ना मला, की प्रायव्हेट कीवर्ड आणि मला इलेमेंट रेफरन्सचा एक ऑब्जेक्ट पाहिजे. ओके, इलेमेंट रेफरन्स काय आहे की एक लायब्ररी आहे कोअरमधली आणि त्याच्या आतमध्ये मी त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. ऑब्जेक्ट कसा क्रिएट केला? कन्स्ट्रक्टरमध्ये क्रिएट केला. लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा? कन्स्ट्रक्टरमध्ये जे पॅरामीटर्स असतात ना, जे आपण पॅरामीटरायझर कन्स्ट्रक्टर म्हणतो, त्याच्यामध्ये आपण इम्प्लिमेंट केला आणि मला त्याच्या बॉडीमध्ये इम्प्लिमेंट करायचे कन्स्ट्रक्टरच्या. ओके, हा पॅरामीटरायझर कन्स्ट्रक्टर तिथं एलिमेंट रेफरन्स एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. कसा क्रिएट केला? EL नावाचा ऑब्जेक्ट केला. ओके, आता मला तो इम्प्लिमेंट करायचा आहे. इम्प्लिमेंट काय करणार? धिस डॉट एलिमेंट रेफरन्स. ओके, त्याच्या आतमधलं नेटिव्ह एलिमेंट, जसं आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी, जसा धिस डॉट एलिमेंट आहे ना तो डॉक्युमेंट आणि नेटिव्ह एलिमेंट आहे गेट एलिमेंट बाय आयडी असतो. आणि त्याच्या आतमध्ये आता काय आपण जे पण आयडी असेल वगैरे, तर मला स्टाईल बिहेवियर, आता हे सगळं मी सांगणार आहे की कसं कसं एक्झिक्युशन होतं. स्टाईल डॉट हॅलो सर, माईक म्यूट आहे. पहिल्यापासून सांगतो की इथं पण हा नको आहे, की आपल्याला डायरेक्टिव्हमध्ये कस्टम डायरेक्टिव्ह करायचं आहे. कस्टम डायरेक्टिव्ह म्हणजे हा डायरेक्टिव्हमध्ये मी काहीतरी चेंजेस करणार आणि ते ॲज अ रियुजेबल करणार आहे. मला जिथं जिथं पण लागेल तर मी डायरेक्टिव्ह हा यूज करू शकतो. तर त्याच्या कन्स्ट्रक्टरमध्ये ओके CONSTRU कन्स्ट्रक्टर. ओके, त्याचा कन्स्ट्रक्टर आहे. जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये काय यूज करतो की लेट नेम डॉक्युमेंट म्हणजे डॉक्युमेंट आणि डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. एखादा आपण डॉक्युमेंट म्हणजे जे आपल्याला व्हाईट पेजवरती दिसतं ब्राउझरच्या ते डॉक्युमेंट आणि त्याच्यावरती कोणता एलिमेंट ॲक्सेस करायचा आहे ना त्याचा हा सिंटॅक्स आहे. आणि एखाद्या व्हेरिएबलमध्ये आपण सेव्ह करतो. तसं कन्स्ट्रक्टरमध्ये काय करायचं आहे की इनबिल्ट डॉम असतो. जो आपण इनबिल्ट डॉम म्हणजे काय की इथं प्रायव्हेट, या प्रायव्हेट मेथड ऑब्जेक्ट नेम आणि कशाचा ऑब्जेक्ट करायचा आहे? एलिमेंट रेफरन्स. ओके, एलिमेंट रेफरन्स मी एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. हा ऑब्जेक्ट कुठे क्रिएट करायचा? कन्स्ट्रक्टरमध्ये. आणि जे पण आपण याला ह्या एलिमेंटने ॲक्सेस करायचं आहे, जे पण आपल्याला काय काम करायचं आहे ते आपण काम करू शकतो. जसं की दिस डॉट एलिमेंट हा ऑब्जेक्ट नेम डॉट नेटिव्ह एलिमेंट, त्याचा सिंटॅक्स आहे की नेटिव्ह एलिमेंट डॉट स्टाईल डॉट बॅकग्राऊंड कलर आणि ह्या बॅकग्राऊंड कलरला इज इक्वल टू येलो देऊ. ओके, आता हा काय झाला? माझा एक डायरेक्टिव्ह झाला. जसं आपण इफ एल्स कंडिशनचं पण काहीतरी डायरेक्टिव्ह असतात ना, तसा मी एक डायरेक्टिव्ह क्रिएट केला आणि हा डायरेक्टिव्ह मला आता कॉम्पोनंटमध्ये यूज करायचा आहे. तर कस्टम डायरेक्टिव्हच्या कॉम्पोनंटमध्ये इथं पहिल्यांदा आपल्याला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट कोणता डायरेक्टिव्ह करायचा आहे? हायलाईटवाला HIGH
हायलाइट. आला का? डॉट डॉट स्लॅश हायलाइट्स. आता मला हा इंजेक्ट करायचा आहे. तर इंजेक्ट कसा करणार? HTML मध्ये इथं एक पॅराग्राफ घेऊ की धिस इज कस्टम डायरेक्टिव्ह. ओके. आता इथं आपण इम्पोर्ट केला पण अजून वापरलाय का नाही वापरला. दिस इज कस्टम डायरेक्टिव्ह. आता कस्टम डायरेक्टिव्ह कुठे वापरायचा? जसं आपण NG स्टाईल वापरल्या, NG क्लास वापरला ना, तसाच आपल्याला इथं वापरायचा आहे. तर त्या हायलाईटचं नाव कुठे गेला? हा जो ॲप हायलाइट जी नेम आहे ना, ते त्याच्या इथं वापरायचं. सेव्ह केलं. आला का त्याचा बॅकग्राऊंड कलर? येलो आला. जर का इथं मी त्याचं जे टेक्स्ट आहे इथं ब्लॅक असतं ना ते बाय डिफॉल्ट, तर WHI व्हाईट करू आणि कलर प्रॉपर्टी. आला का? त्याच्यावरचं जे टेक्स्ट आहे ते व्हाईट झालं. आपण काय केलं? आता हे मी कुठं पण वापरू शकतो. जसं मी इथं वापरलं ना, पण त्या कस्टम डायरेक्टिव्ह या कॉम्पोनंटमध्ये वापरलं, तसं मी app.html मध्ये इथं काय टाकू? H1 टाकू, हॅलो वर्ल्ड टाकू आणि आधी आता कलर याचा दिसणं झालाय तर याला ब्ल्यू करू. ओके, याला ब्ल्यू केलं. आता मला या हॅलो वर्ल्डला पण बॅकग्राऊंड पिंक पाहिजे. तर मी काय करणार की app.ts आहे, app.ts मध्ये इथं पहिलं तर मला इम्पोर्ट करावं लागेल. इम्पोर्ट काय करायचं आहे की जो पण आपला हायलाइट डायरेक्टिव्ह आहे इथं HIGHLIGHT. ओके, हायलाइट डायरेक्टिव्ह इम्पोर्ट केला. आता यूज केलाय का नाही केला? यूज कसा करायचा? जो पण आपला टॅग आहे त्याच्या ओपनिंग टॅगमध्ये ॲप हायलाइट सेव्ह केला. झाला का? त्याला पण प्रॉपर्टी अप्लाय झाल्या. असा तुम्ही कस्टम डायरेक्टिव्ह वापरू शकता. त्याच्यामध्ये अजून एक करू शकतो की कस्टम डायरेक्टिव्हमध्ये कुठे गेला? highlight.ts मध्ये सपोज मला काय करायचं आहे, हॉट लिस्टनर म्हणून एक मेथड असते. हॉट लिस्टनर म्हणजे काय असतं? जे पण आपले इव्हेंट असतात ना, ते इव्हेंट पण मला अप्लाय करायचे आहेत या HTML पेजमध्ये. जे पण आपलं कोणतं कस्टम डायरेक्ट HTML मध्ये. आता इथं काहीतरी मी एखादं नाव घेईन, एखादं ह्याचं पॅराग्राफ घेऊ. पॅराग्राफ नको, पॅराग्राफच घेऊ. हवर मी. ओके, आणि या हवर मीला ॲप हायलाइट असं काहीतरी दिलं. आता इथं आपल्याला हवर इफेक्ट वापरायचा आहे. याला मी कमेंट करतो. आणि हवर इफेक्ट कसा वापरायचा की हवर इफेक्ट वापरायचा असेल ना तर हॉट लिस्टनर लागतात. ओके, हॉट लिस्टनर म्हणजे काय असतं की तुमचे जे इव्हेंट असतात, इव्हेंट म्हणजे जे आपण क्लिक इव्हेंट असेल, डबल क्लिक इव्हेंट, ते इव्हेंट असतात ना, तसे आपल्याला इव्हेंट असतात @hot लिस्नर. आणि याच्यामध्ये कोणता इव्हेंट आहे तर माऊस एंटर इव्हेंट. आणि त्या माऊस एंटरला जे पण आपण काम करणार आहे, जसं की ऑन माऊस सजेस्ट का म्हणे ऑन माऊस एंटर. ओके, आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टी आहेत जसं की धिस डॉट इलेमेंट डॉट नेटिव्ह इलेमेंट डॉट त्याची स्टाईल आणि त्याचा जो कलर आहे तो इज इक्वल टू रेड कर. आणि नेक्स्ट असतो ॲज इट इज, कॉपी करू. इथं माऊस एंटर आहे ना, तर माऊस लिव्ह. आणि इथं ऑन माऊस लिव्ह. याचा कलर ब्लॅक ठेवू.
ओके, इथं आपण आता चेंजेस केले. जसं की बाय डिफॉल्ट तो काय आहे, ब्लॅक आहे. जसं मी त्याच्यावरती हॉवर करतोय तर तो काय झाला, रेड झाला. इथं पण बघा रेड झाला, इथं पण काय झाला, रेड झाला. असं तुम्ही कस्टम देऊ शकता. आणि इथं पण बाय डिफॉल्ट तो मला पिंक पाहिजे आहे का, झाला का रेड, असं तुम्ही करू शकता. ओके, आता इथे तुम्हाला कन्स्ट्रक्टरचा यूज होईल. आता कन्स्ट्रक्टरचा यूज म्हणजे काय, आता का पेज मी रिफ्रेश केलं तर बाय डिफॉल्ट त्यांचा सगळ्याचा कलर ब्ल्यू आहे. म्हणजे इथं बघा, इथं कन्स्ट्रक्टरमध्ये ब्ल्यू केला आहे मी त्याचा कलर, पण जसं मी माऊस ऑन लिव्ह करेल तर त्याचा कलर ब्लॅक झाला पाहिजे, राईट. तर पहिला इथं बघा की त्याच्या दोन वरती ब्लॅक झाला, आता वरचा ब्ल्यू आहे. जसं मी त्याच्यावरती कलर रेड केलं, बॅक आला तर ब्लॅक झाला. असं त्याचा यूज आहे. हा झाला तुमचा कस्टम डायरेक्टिव्स. इथं मल्टिपल डायरेक्टिव्स वापरू शकता. इथं जसं NG जनरेट डायरेक्टिव्ह, आणि त्याच्यावर ज्या पण तुम्हाला काय प्रॉपर्टी लिहायचे आहेत त्या, आणि त्याचा डॉम कसा क्रिएट करायचा, की प्रायव्हेट एलिमेंट रेफरन्स. एलिमेंट रेफरन्स काय तुमचा इंटरनली डॉम क्रिएट करतो. डॉम म्हणजे डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल. दिस डॉट एलिमेंट नेटिव्ह एलिमेंट हा तुमचा सिंटॅक्स आहे. जसं की आपण वापरतो ना की डॉक्युमेंट डॉट दिस डॉट एलिमेंट म्हणजे ऑब्जेक्ट नेम, आणि डॉक्युमेंट डॉट हा तुमचा झाला डॉक्युमेंट. इथं तुमच्या ऑब्जेक्ट नेम म्हणजे तुमच्या कोणत्या जसं की एखादा एलिमेंट वगैरे असतो ना तसा. आता त्याचं वर्किंग कसं होतं की HTML मध्ये इथं किंवा वर्किंग त्याचं येणं जाऊ की ज्यावेळेस तुमचा याच्यावरती मी हवर करणार आहे, ह्या पॅराग्राफवरती मी काहीतरी हवर इफेक्ट करणार आहे, तर इथं काय सांगतो हा की पॅराग्राफ घेतो. हा जो टॅग आहे तो पॅराग्राफ टॅग घेतो आणि या एलिमेंटमध्ये जातो. ओके, या एलिमेंट रेफरन्स क्रिएट करतो. त्याचा एक रेफरन्स क्रिएट केला ऑब्जेक्ट ॲज त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, आणि या ऑब्जेक्टवरती नेटिव्ह एलिमेंट अप्लाय कर. ओके, म्हणजे या पॅराग्राफवरती एक एलिमेंट अप्लाय कर. त्या एलिमेंटचं काय कर, स्टाईल वगैरे असतील ना त्यावेळेस त्याचं ब्ल्यू कर वगैरे सगळं कर. जिथं जिथं मी ॲप हायलाईट वापरेल त्याचं हे कर. हे झालं कन्स्ट्रक्टरचं काम. त्याच्यानंतर आता मला काय पाहिजे की त्याच्यावरती हवर इफेक्ट वापरायचे, म्हणजे आपले इव्हेंट बेस्ड प्रोग्रामिंग असतं ना ते आपल्याला करायचे. इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग CPIP मध्ये कन्सेप्ट आहे की इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग कसं करायचं, की याच्यावरती मी काहीतरी माऊसचा इव्हेंट असतील किंवा कीबोर्ड इव्हेंट्स असतील ना त्याच्यावरती मला इथं डेफिनेशन लिहिली पाहिजे की हॉट लिस्टनर नावाची तुमची इव्हेंट लिस्टनर असतात. हॉट लिस्टनरमध्ये कोणता इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटचं जे पण फंक्शन आहे त्या फंक्शनचं एक्झिक्युशन, जे पण आपण डेफिनेशन वगैरे म्हणतो ना ते डेफिनेशन येत आहे की त्याच्यावरती माऊस जसा आत येईल तर हा इव्हेंट ट्रिगर होणार, आणि जसा माऊस लिव्ह होईल तर हा इव्हेंट ट्रिगर होणार. ज्यावेळेस तो बाय डिफॉल्ट त्याचा जसं आपण बघितलं ब्ल्यू कलर होता, पण त्याच्यावरती आतमध्ये आलो तर रेड कलर झाला, आणि जसा लिव्ह झाला तसा हा इव्हेंट ट्रिगर झाला, आणि नंतर त्याचा जो कलर आहे ब्लॅक राहिला. नंतर तो कन्स्ट्रक्टर चालू होणार आहे का, नाही होणार. कन्स्ट्रक्टर फक्त एकदा चालू होणार आहे. कधी होणार आहे, कॉम्पोनंट ज्यावेळेस कस्टम डायरेक्टिव्ह हा कॉम्पोनंट लोड होईल पेजवरती त्यावेळेसच तुमचा फक्त हा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट होणार आहे. नंतरच्या वेळेस फक्त इव्हेंट लिस्नर फक्त कॉल होणार आहेत, इव्हेंट ड्रिव्हन प्रोग्रामिंग कॉल होणार आहे. असं त्याचं कस्टममध्ये एक्झिक्युशन आहे. आता हे मला वाटत ना हा जो मी थर्डवाला लास्टवाला जो घेतला ना जे कस्टम डायरेक्टिव्ह कसं करायचं ते एखाद्या वेळेस इंटरव्ह्यूला विचारतात फ्रेशरला, पण ॲज एक्सपिरियन्स विचारतात. ओके, इथपर्यंत जर कळालं असेल तर डन मेसेज टाका. डायरेक्टिव्ह आज आपलं सगळं संपलेलं आहे.